स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज Analyzer News. नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. आज देवशयनी आषाढी एकादशी. सगळ्यांना आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा. रामकृष्ण हरी. काल जो मेळावा मुंबईला पार पडला, मराठीच्या साठीचा म्हणून मेळावा होता आणि दोन ठाकरे बंधू कित्येक वर्षांनी कसे एका व्यासपीठावर जाहीर कार्यक्रमात आले वगैरे वगैरे, त्याचं तुणतुणं सगळं माध्यमातून वाजवलं जात आहे. आणि नेमकी आज आषाढी एकादशी आहे. मला एका विरोधाभासाची इतकी गंमत वाटली की 700 वर्षांपूर्वी जेव्हा आमची संत मंडळी, मराठी संत मंडळी अख्ख्या भारताचं सांस्कृतिक नेतृत्व करत होते. अक्षरशः ज्यांना माहिती नाही त्यांना मी सांगतो की संत नामदेवांनी ज्ञानेश्वरादी भावंडांना घेऊन उत्तर भारताची जी तीर्थयात्रा केली, त्या सगळ्या प्रवासामध्ये नामदेवांनी नंतर जी पदं रचली तेव्हा हिंदी भाषा नव्हती. आज ज्या भाषेच्या कानाखाली आवाज काढू असं म्हणणारे, तेव्हा ती हिंदी भाषा हिंदी नावानंच नव्हती, खडी बोली असं म्हटलं जायचं. आणि तेव्हा त्या खडी बोलीमध्ये प्रामुख्यानं भक्ती रचना करणाऱ्या संतांचं नाव आहे नामदेव. या संत नामदेवांच्या 65 रचना गुरुग्रंथ साहेबमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. नामदेवांपासून आम्हाला कशी प्रेरणा मिळाली, नामदेव आम्हाला गुरुस्थानी आहेत असं कबीरानं लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे ज्या अख्ख्या हिंदी भक्ती संप्रदायाची सुरुवात ज्यांच्या रचनेनं झाली तो संत मराठी आहे. एकनाथ महाराजांनी पण हिंदीमध्ये रचना केल्या. एकनाथ महाराजांनी सुफी संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय अशा सगळ्यांचा मेळ आपल्या प्रत्यक्ष सगळ्या मांडणीतून घडून आणला. शेख महम्मद सारखा आपल्याकडचा संत, ह्या मातीतला संत शेख, आम्ही आजच्याही व्हिडिओ सकाळच्या तिथं आवर्जून त्यांचा उल्लेख केलेला आहे की शेख महम्मद अविंद त्याच्या हृदयी गोविंद. इतकी व्यापक भूमिका 700 वर्षापासूनचा 800 वर्षापासूनचा चालत आलेला हा वारकरी संप्रदाय घेतो आहे. आज त्या संप्रदायाचा हा सगळ्यात मोठा पवित्र दिवस, सगळ्यात मोठा उत्सव. लाखोच्या लाखो वारकरी त्या ठिकाणी पायी जाऊन पोहोचलेले आहेत. एक समतेचं व्यापक आता दर्शन जिथं घडते त्याच्या आदल्या दिवशी अतिशय संकुचित अशी भाषा आपल्याकडे बोलली जाते. हिंदीच्या कानाखाली आवाज काढण्याची भाषा बोलली जाते. महाराष्ट्राकडं कोण वाकडं नजर लावून पाहायला लागले. जो महाराष्ट्र अख्ख्या देशाचं एकेकाळी नेतृत्व करत होता, आज सुद्धा शहरीकरणामध्ये महाराष्ट्र नंबर 1 ला आहे. आजही उद्योगाच्या बाबतीमध्ये आणि बाकीच्या सगळ्या बाबतीमध्ये महाराष्ट्र अतिशय सरस आहे. शेतीच्या बाबतीमध्ये सुद्धा महाराष्ट्र सरस आहे बाकीच्या भारतातल्या सगळ्या राज्यांपेक्षा. आणि भाषा काय, कोण महाराष्ट्राकडे वाकडं तोंड करून पाहतो, त्याच्या कानाखाली आवाज लावून बाकीचं करून. अरे इतकं म्हणजे जे मराठा साम्राज्य, आम्ही काल बाजीराव पेशव्यांवरचा जो व्हिडिओ केला, त्यांचा पुतळा NDAच्या आवारात पुण्या इथे उभारला गेलेला आहे, त्याच्यावरून की जे मराठा साम्राज्य पूर्ण भारतभर विस्तारलं, आटकेपार झेंडे लगावले. कर्नाटकात म्हणजे प्रत्यक्ष बेंगलोर, तमिळनाडूमध्ये तंजावर, गुजरातमध्ये बडोदा, मध्य प्रदेशमध्ये इंदोर, त्याच मध्य प्रदेशमध्ये ग्वाल्हेर, ओडिसापर्यंत नागपूरकर भोसल्यांचं गेलेलं सगळं साम्राज्य. हे सगळे कुठले प्रदेश आहेत? किंवा अहिल्याबाईंनी महेश्वरला काठावरती जे अप्रतिम असा जो देखणा शिल्पाविष्कार, तो जो किल्ला उभा आहे, तिथे आजही महेश्वरी साड्याचा कारखाना आहे. हे सगळे जे विणकर होते कुठून कुठून बोलून आणले. त्या अहिल्या देवींना माता अहिल्या किंवा महाराणी असं अतिशय आदरानं हिंदीमध्ये संबोधलं जातं. आणि तुम्ही कसले संकुचित विचार मांडायला लागलात आज ह्या काळामध्ये? आधुनिक तंत्रज्ञानाच्या ह्या काळामध्ये अहिल्याबाईंचं असलेलं योगदान जागोजागी. आता मोदींनी जेव्हा ते काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं लोकार्पण जेव्हा झालं तेव्हा तिथे सगळ्यात सुंदर आणि मोठा पुतळा हा अहिल्याबाईंचा बसवलेला आहे. संपूर्ण भारतभरच्या प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धाराचा मोठा प्रकल्प अहिल्याबाईंनी त्या काळात 300 वर्षापूर्वी 250 वर्षापूर्वी हाती घेतला आणि पार पाडला होता. त्या ठिकाणी आज आपण इतकी संकुचित भाषा करायला लागलो.
मराठी कशी, हिंदी कशी अनिवार्य झाली, सक्तीच्या नावाखाली तो जी आर रद्द झालेला असताना सुद्धा अशी भाषा चालू आहे की बस, की जेव्हा की आमच्या संतांनी प्रत्यक्ष कृतीतून, म्हणून म्हणलं की आजची आषाढी एकादशी आणि कालचा मेळावा इतका विरोधाभास आहे. जेव्हा की आमचे संत काळाच्या इतके पुढे होते, इतके व्यापक होते. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दाने, माऊलींचे हे अमृत मधुर असे शब्द आहेत. आणि कालची भाषा काय, कानाखाली काढण्याची. विश्वात्मके सोडा, आमच्या गल्लीतल्या बाजूच्या दुसऱ्या अमराठी माणसाच्या कानाखाली काढायला निघालो आम्ही. ही नेमकी मानसिकता काय आहे? जेव्हा की आम्ही व्यापक होतो, ज्या संतांनी आम्हाला हा संदेश दिला त्यांचा हा सगळ्यात मोठा उत्सव, महाउत्सव, लाखो लोकांची गर्दी तिथं उलटली आहे पंढरपूरला. काय सांगते ती गर्दी हो? काय संदेश देते ती गर्दी? काय तुम्हाला त्याचं प्रत्यय येतो आहे? अगदी केवळ आपले म्हणजे मराठी संत नाही, संत कबीर आहे, मीरा आहेत, रसखान आहेत, तुलसी आहेत, या सगळ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये स्वीकारले गेलेले सकल संत गाथेमध्ये. या सगळ्यांचं अतिशय आदरानं असं पारायण आपल्याकडे केलं जातं. त्यांच्या रचना गायल्या जातात. कबीराचे अभंग ज्या सुंदर पद्धतीनं आता आधुनिक काळामध्ये ज्या गायकानं समोर मांडले, तो मूळचा कानडी. त्या अशा कुमार गंधर्वांना ज्या मराठी माणसांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना काय म्हणता येईल, त्यांना की त्याच्या हृदयात स्थान दिलं रसिकांनी. तुकारामाचे अभंग त्यांनी गायले, बालगंधर्वांची पद त्यांनी गायले. कोण कुठल्या भाषेचा होता मला सांगा? आता ह्या सकल संत गाथेमध्ये सुद्धा कबीराचे अतिशय वेगळ्या अशा रचनांचा समावेश केला गेलेला आहे, की ज्या रचना त्या प्रत्यक्ष हिंदी भाषेतही काही ठिकाणी शब्द बदललेले आहेत. हा सगळा प्रचंड मोठा भक्तीचा जो सगळा असा हा प्रवाहाचा आहे, ओघ आहे, सगळ्या भारतभर चाललेला आहे. त्याच्यामध्ये कुठेही भाषेचं बंधन आलेलं नाही. कुरुल नावाच्या एका ग्रंथाचं मी तुम्हाला उदाहरण देतो. सगळ्यात जुना भक्ती मार्गातला ग्रंथ म्हणून जो सांगितला जातो, तमिळ भाषेतला आहे तो. कुरुल तिरुवेल्लुवर हा जो तमिळ कवी होता, हा दलित होता. ह्या कवीची जी रचना आहे कुरुल नावाची, त्याचा प्रचंड मोठा पुतळा तमिळनाडूच्या कन्याकुमारी इथे उभारला गेलेला आहे. कोणी अनुवाद केला होता कुरुलचा? 100 वर्षापूर्वी जवळपास साने गुरुजींनी केरळमध्ये तुरुंगात असताना या कुरुलचा मराठीमध्ये अनुवाद केला. तेव्हा साने गुरुजींना असं वाटलं का की काय संबंध आपला, काय देणं घेणं, भाषा कुठली? पहिला मराठीचा जो शिलालेख सापडल्यानंतर त्या समकालीन दुसरा कोकणात सापडला ती गोष्ट वेगळी, पण सगळ्यात पहिल्यांदा जो सापडला तो कुठं सापडला हो? कर्नाटकात सापडला. बाहुबलीचा अप्रतिम सुंदर असा पुतळा आहे, त्या श्रवणबेळगोळला पहिला मराठी लिपीतला शिलालेख सापडलेला आहे. मराठी भाषेला ही जी लिपी बहाल केलेली आहे देवनागरी, कोणी केली माहितीये का हो? जैन मुनींनी केलेली आहे. देवाच्या या सगळ्या भक्तीसाठी सगळ्यात पहिल्यांदा हे सगळं वाङ्मय मराठीमध्ये लिहिण्याची परंपरा, देवनागरी लिपीत लिहिण्याची परंपरा, मराठीमध्ये आणण्याची परंपरा जैनांनी सुरू केलेली आहे. आज ज्या संकुचित पद्धतीने हे बोललं जात आहे आणि जय गुजरात म्हणलं म्हणून आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली जात आहे. नरहरी सोनार कोण होते हो? कितीतरी गुजराती संतांना मराठीमध्ये आणि मराठी संतांना गुजरातीमध्ये आढळ असं स्थान मिळालेलं आहे. विठ्ठल हा जो आहे हा विष्णूचा अवतार, कृष्णाचंच रूप असं मानलं गेलेलं आहे. तोच कृष्ण त्या गुजरातमध्ये पण आहे, तोच कृष्ण मथुरेला सुद्धा आहे, तोच कृष्ण जगन्नाथ बनून ओडिसेला आहे, तोच कृष्ण बालाजी बनून खाली तेलुगू प्रदेशामध्ये तिरुपतीला आहे. आणि तरी तुम्ही अगदी या आषाढी एकादशी ती जगन्नाथाची यात्रा आणि नेमकं त्या काळात तुम्ही भाषा कसली करता आहात? कानाखाली लगावण्याची. म्हणजे म्हणून असं वाटतं की तेव्हा ते कुठं संत होते आणि आताची हे काय जंत आहेत, त्याच्यावरची ही उसंत वाणी. शतशतकांची पंढरीची वारी मराठी चवरी ढाळत असे. संतांची ही खरी मराठीची सेवा, दिला आम्हा मेवा चाखावया. मराठीचे प्रेमी आदचेना संत, ओळख आहे जंत विद्वेषी हे. संतांनी करुणी भारत भ्रमण, दिले आलिंगन हिंदीला ते. कबीर नामाला मानतसे गुरु, भक्तिपंथ सुरू उत्तरेत. एकनाथ शब्दी सुफी परंपरा, भक्ती सातो झरा झुळझुळू.
कांत म्हणे भाषा जोडणारा धागा, राजकीय त्रागा ओळखावा, राजकीय त्रागा ओळखावा. मी ज्या ठिकाणाहून हा व्हिडिओ करतो आहे ते छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी उर्दूतली पहिली गझल लिहिल्या गेली. वली औरंगाबादी असं त्याचं नाव आहे. ही भाषा आहे की जिनं उर्दू गझलेला जन्म दिला. ही भूमी मराठी भूमी आहे. ही तीच भूमी आहे की सिराज औरंगाबादी नावाचा त्याच्यानंतरचा जो शायर, त्याला समकालीन असलेला, त्याचा शिष्य असलेला, आजही त्याची कबर या छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. खबरे तह उरे इश्क सुन, न जुनू रहा न परी रही, न तो तू रहा न तो मैं रहा, जो रही सो बेखबरी रही. ही आजही सुद्धा ते जे सगळे कव्वाल आहेत, जे सूफी आहेत ते गातात, ती इथल्या सिराज औरंगाबादीची गझल गातात ह्या भूमीमध्ये. हा कबीर आहे जो आम्ही स्वीकारलेला आहे मोकळ्या मनानं. गालिबला प्रेरणा देणारी ही भूमी आहे. ही मराठी भूमी अतिशय उदात्त अशी. आणि आम्ही तर इथल्या ज्या राजवटींनी संपूर्ण देश गाजवला विसरूनच गेलोत. आम्हाला सातवाहन आठवत नाहीत की 2/3 भारतावर ज्यांचं राज्य होतं. आम्हाला वाकाटक आठवत नाहीत की ज्यांनी अजिंठ्याची अप्रतिम लेणी कोरली. आम्हाला राष्ट्रकूट आठवत नाहीत की जगात आश्चर्य वाटावं असं कैलासचं लेणं ज्यांनी कोरलं. या मातीतले ते सगळे. कर्नाटकातले असलेले चालुक्य आम्ही स्वीकारले. त्या चालुक्यांनी अप्रतिम असा मंदिरांवरती शिल्पाविष्कार त्यांच्या काळामध्ये घडलेला ह्या मराठी भूमीमध्ये आहे. या मराठी भूमीमध्ये जुने आढळलेले शिलालेख हे कानडी आहेत. या मराठवाड्यात ज्या प्रदेशातून मी हा व्हिडिओ करतोय तो बहुतांश प्रदेश हा कानडी आधिपत्याखाली होता. इतकं व्यापक असं म्हणजे ही जी सगळी आहे ते सगळ्यांचं संमिलन व्हावं अशी भूमी आहे मराठी भूमी ही सगळी. आणि त्याच्यामध्ये तुम्ही संकुचित वृत्ती यादव इथले, अरे इथल्या देवगिरी किल्ल्याचं वैभव एवढं होतं की त्याच्यामुळे म्हणजे पहिल्यांदा दिल्ली सोडून भारताची राजधानी बनणारं दुसरं एकमेव ठिकाण आहे ते म्हणजे देवगिरीचा किल्ला, भारताची जिथं 6 महिने राजधानी होती. इतकी सगळी संपन्नता आपल्या प्रदेशामध्ये असताना आणि आताही आधुनिक काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये IT क्षेत्र असो किंवा उद्योग असो किंवा शेती असो, या सगळ्यामध्ये महाराष्ट्र भरारी घेत असताना व्यापक भूमिका घ्यायच्याऐवजी संकुचित भूमिका घेऊन कानाखाली बजावं असं म्हणल्यामुळे म्हणा वाटतं की ते कुठं संत की ज्यांनी सगळ्यांचं मिलन घडून आणलं होतं आणि हे कुठले जंत आधुनिक काळातले की जे कानाखाली आवाज काढतायत. इथेच थांबूयात. धन्यवाद.